महाराष्ट्रातल्या एका मोठ्या राजकीय घराण्याचं नाव, ज्याचं नाव सत्तेतही तितकंच आणि सत्य बाहेरही तितकंच. त्या घराण्याच्या तरुण पिढीकडून एक डील, एक व्यवहार आणि मग सुरू झाली कुजबूज. कुजबूजने रूप घेतलं संशयात, संशयाने रूप घेतलं चौकशीत आणि चौकशीनं रूप घेतलं आता आरोपात. हा व्यवहार फक्त पैशांचा नव्हता, हा होता विश्वास, सत्ता आणि कायद्याच्या सीमेरेषेवर चाललेला खेळ. आणि या खेळाचं नाव आहे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण. पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात ही जमीन काही साधी नाही. 40 एकर जमीन, बाजार मूल्य जवळपास 1800 कोटी रुपये. लोक म्हणतात या जमिनीवर नजर ठेवणं म्हणजे सोनं खणण्यासारखं. आणि तिथेच सुरुवात झाली एका गुप्त व्यवहाराची. या जमिनीचा मालकी हक आणि हस्तांतरणाचा सगळा खेळ झाला एका कंपनीच्या नावावर, मीडिया होल्डिंग LLP. या कंपनीशी जोडलेलं नाव म्हणजे पार्थ पवार, अजित पवारांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा. पण खरा वाद सुरू झाला जेव्हा या व्यवहाराची कागदपत्र सरकारी विभागात पोहोचली. लोकांनी पाहिलं 1800 कोटींच्या जमिनीवर भरलेली स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये. 500 रुपये, हो. जिथं सामान्य माणूस फ्लॅट घेतानाही लाखोंची ड्युटी भरतो, तिथं 1800 कोटींची जमिनीवर फक्त 500 रुपयाचं स्टॅम्प भरले गेलं. ही बाब प्रकाशात येतात संपूर्ण पुण्यात आणि नंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणात 3 नावं प्रमुख झाली. शीतल तेजवानी, जमीनधारकाची पॉवर ऑफ अटर्नी असलेली व्यक्ती. दिग्विजय पाटील, मीडिया कंपनीचा संचालक म्हणजेच खरीददार पक्ष. रवींद्र तारू, उपनिबंधक अधिकारी, ज्यांनी या व्यवहाराची कागदपत्र तयार करून दिली. आणि ही तिन्ही नावं आता पोलिसांच्या गुन्हा नोंदवहीत दाखल झाली आहेत. मुद्रांक शुल्क फसवणुकीचा आरोप. या व्यवहारात जेव्हा शासनाचा मुद्रांक विभागाने तपास सुरू केला तेव्हा लक्षात आलं जमिनीचं मूल्यमापन चुकीचं दाखवण्यात आलं. म्हणजे बाजार मूल्य 1800 कोटी, पण व्यवहार दाखवला फक्त काही कोटींमध्ये. त्यावर लागणारी स्टॅम्प ड्युटी काही लाख किंवा कोटींच्या ऐवजी फक्त 500 रुपये होती. हीच गोष्ट संशय निर्माण करणारी ठरली. दस्त नोंदणी विभागाने जेव्हा या व्यवहाराचा तपास सुरू केला तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवलं आणि मग नोंद झाली तक्रारीची. त्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल झाला. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात. माध्यमांनी जेव्हा ही बातमी केली तेव्हा एकच प्रश्न महाराष्ट्रात गाजू लागला. 1800 कोटींच्या जमिनीवर फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी. काही चाललंय सरकारच्या यंत्रणेत? या प्रश्नाने राजकारणात भूकंप पडवला. सगळ्यात आधी आवाज उठवला विरोधकांनी. आबादास दानवे, शिवसेना, उद्धव गट. मेवाभाऊंच्या राज्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी आणि स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये. हा प्रकार लोकशाहीचा विनोद नाही का? त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर आग लागली. अंजली दामानिया, सामाजिक कार्यकर्ता. शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी म्हणतात फुकट माफी मागता, पण 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीची माफी फुकट नव्हती का? त्यांच्या या शब्दाने विरोधकांना हत्यार मिळालं. राजू शेट्टी, 70,000 कोटींचे घोटाळे पचेल म्हणून हा पचेल असं समजू नका. हा व्यवहार महाराष्ट्राच्या विश्वासावरचा डाग आहे. राजकीय दबाव वाढला आणि मग राज्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. कुठेही अनियमितता झाली असेल तर ती उघडकीस येईल, न्याय होईल आणि दोषींवर कारवाई होईल. फडणवीस यांच्या या विधानाने राजकीय तापमान वाढलं. या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आली. पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं. उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सरकारी फाईल्समध्ये फसवणूक हा शब्द नोंदवला गेला आणि इथून पुढे सगळं वेगाने फिरू लागलं. आता सगळ्यांचा प्रश्न एकच होता, या प्रकरणात पार्थ पवारांच्या थेट भूमिका काय? पोलीस म्हणाले सध्या पार्थ पवार यांच्या विरुद्ध कोणतीही थेट तक्रार नाही. तपासानंतरच सर्व स्पष्ट होईल. पण जनतेत चर्चा सुरू झाली. डील त्यांच्याशी संबंधित कंपनीच आहे, मग तपास त्यांच्यापर्यंत का नाही? सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट, व्हिडिओज. काहींनी पार्थ पवारांवर थेट टीका केली तर काहींनी म्हटलं ही राजकीय कट कारस्थान आहे. 1800 कोटींच्या जमिनीवर 500 रुपये हे शक्य आहे का? हा प्रश्न अजूनही लोकांच्या मनात आहे. तज्ज्ञांच्या मते या व्यवहारात जमिनीचं मूल्य अंडर व्हॅल्यूड दाखवलं गेलं. जेव्हा दस्त नोंदणी होते तेव्हा जमिनीचा बाजार मूल्यानुसार स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क ठरवले जाते, पण इथे दाखवलेलं मूल्य अत्यंत कमी आहे. यामुळे शासनाला सुमारे 6 कोटी रुपयांचं नुकसान झालं. काही सूत्रांचं म्हणणं आहे या व्यवहारात अशी कायदेशीर गॅप वापरली गेली ज्यामुळे व्यवहार पूर्ण कायदेशीर दिसेल, पण प्रत्यक्षात सहकारी महसूल टळेल. म्हणजे व्यवहार कायदेशीर पण नोंदणीचं मूल्य खोटं. हा खेळ म्हणतात केवळ कागदांवर खेळला गेला. या प्रकरणावर अजित पवार सुरुवातीला शांत राहिले, पण विरोधकांचा दबाव वाढत गेला. काही माध्यमांनी विचारलं आपल्या मुलाचं नाव या प्रकरणात आहे, तुम्ही काय म्हणता? अजित पवार म्हणाले संपूर्ण प्रकरण काय आहे हे तपासा, मी कोणतीही अनियमितता झाकणार नाही. त्यांच्या या विधानानं थोडं राजकीय नुकसान कमी झालं,
पण संशय संपला नाही. दरम्यान पोलिसांकडून दस्तऐवजांची तपासणी सुरू झाली. कागदपत्र, बँक ट्रान्सफर, पॉवर ऑफ अटर्नी सगळं एक एक करून तपास जात होतं. दरम्यान काही सूत्रांचं म्हणणं, या प्रकरणात अजून काही प्रभावशाली लोकांची नावं पुढे येऊ शकतात. 1800 कोटींची जमीन, फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी. अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीवर संशयाचा साया. फडणवीस गंभीर, चौकशीचे आदेश. या हेडलाईन्सने महाराष्ट्र हादरला. आता तपासात अनेक प्रश्न आहेत. हा व्यवहार खरोखरच वैध होता का? स्टॅम्प ड्युटी कमी दाखवण्यामागे कोणी दबाव टाकला का? या सर्व प्रक्रियेत अधिकारी कितपत सामील होते? आणि शेवटी या डील मागचा खरा मेंदू कोण? ही फक्त सुरुवात आहे. जमिनीच्या कागदावर सही झाली होती, पण आता तपासात सही उघड होणार आहे. कोणाचं नाव खरं, कोणाचं खोटं? कारण महाराष्ट्राचा हा जमीन व्यवहार फक्त व्यवहार नाही, हा एक पॉलिटिकल थ्रिलर आहे. या सगळ्यात अजित पवार सुरुवातीला शांत होते, पण पत्रकार परिषदेत जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. माझ्या मुलाचं नाव आहे म्हणून बातम्या वाढवल्या जात आहेत, पण कायद्याचं पालन झालं आहे. चौकशी होऊ द्या, सत्य बाहेर येईल. त्यांच्या या शब्दांनी काहींना विश्वास वाटला, तर काहींनी म्हटलं हे राजकीय वाचवणूक आहे. दरम्यान पोलिसांनी ए मीडिया LLP च्या खात्यांची तपासणी सुरू केली. फायनान्शियल रेकॉर्ड्स, ट्रान्सफर्स, साईन केलेले करारपत्र सगळं बारकाईने तपासलं गेलं. एका अहवालात नमूद केलं गेलं होतं, स्टॅम्प ड्युटी भरलेली रक्कम नियमानुसार नाही. यावर आधारितच गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आणखी काही नावं समोर आली. नोंदणी कार्यालयातील क्लर्क, स्टॅम्प ड्युटी विभागाचे कर्मचारी. काहींनी सांगितलं वरून दबाव होता, लवकर व्यवहार मंजूर करा. या एका वाक्यानं तपासाचं रूपच बदललं. कारण आता तो फक्त जमिनीचा व्यवहार नव्हता, तो सत्तेचा दबाव आणि कायद्याची झुंज बांधला होता. अर्थतज्ञ आणि कायदेतज्ञांनी स्पष्ट केलं, जर बाजार मूल्यानुसार व्यवहार दाखवला असता तर सरकारला सुमारे 6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता, पण इथे तो टाळण्यात आला. काहींनी म्हटलं हे एक कायदेशीर फसवणूक प्रकरण आहे, ज्यात अधिकार पदाचा गैरवापर झाला आहे. रस्त्यावर आणि सोशल मीडियावर लोकांचा आक्रोश वाढू लागला. सामान्य माणूस घर घेताना लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरतो आणि इथे 1800 कोटींची डील फक्त 500 रुपयात. हे प्रश्न मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले. फडणवीस यांनी पुन्हा विधान केलं. तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशी सुरू आहे. आणखी नावं पुढे आली तर ती सुद्धा तपासात येतील. या विधानाने तपासाचा गतिमान वेग वाढला. पोलिसांना सगळे दस्तऐवज, बँक स्टेटमेंट्स, कागदपत्रे जप्त केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं हे प्रकरण साधं नाही. इथे कागदावर सर्व काही कायदेशीर दाखवण्यात आलं आहे, पण व्यवहाराच्या मुळात काहीतरी दडलं आहे. इंस्टाग्राम आणि युट्यूबवर पार्थ पवार लँड डील हा हॅशटॅग ट्रेंड झाला. काहींनी पार्थ पवारांना थेट आरोपी ठरवलं, तर काहींनी म्हटलं हे राजकीय षडयंत्र आहे. एका युजरने लिहिलं, जेव्हा सत्तेचा वापर जमीन वाचवण्यासाठी होतो तेव्हा लोकांचा विश्वास हरवतो. राजकारणात 2 मते तयार झाली. एक गट म्हणतो ही निवडणूक पूर्वीची राजकीय मोहीम आहे, पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी. तर दुसरा गट म्हणतो नाही, हा सरळ भ्रष्टाचार आहे, ज्याचं मूळ सत्ता आणि पैशात आहे. तपास आता न्यायालयीन प्रक्रियेकडे वळत होता. अधिकारी, दस्त नोंदणी विभाग आणि महसूल खाते सर्वांकडून कागदपत्र मागवली गेली. फाईलवर एक लाल शिक्का उमटला. फ्रॉड इन स्टॅम्प ड्युटी पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन. जमिनीवर वाद वाढत गेले, पण पार्थ पवारांविरुद्ध थेट पुरावे अद्याप नाहीत. काही सूत्रांचं म्हणणं आहे त्यांचं नाव फक्त कागदांवर आहे, प्रत्यक्षात नियंत्रण दुसऱ्याचंच होतं. तर काही म्हणतात त्यांची भूमिका प्रमुख होती, फक्त पुरावे अद्याप बाहेर आलेले नाहीत. या प्रकरणाने अजित पवारांसाठी राजकीय संकट निर्माण केलं. त्यांच्या विरोधकांनी सभागृहात जोरदार हल्ले चढवले. तुमच्या घरातील व्यवहारावर सरकार कारवाई करणार का? या प्रश्नाने सभागृहात शांतता निर्माण केली. काही क्षणासाठी अजित पवार शांत राहिले. 1800 कोटीच्या जमिनीवर 500 रुपयाची ड्युटी हा प्रकार केवळ आकड्यांचा नाही, हा महाराष्ट्राच्या कायद्यावरचा प्रश्न आहे. एका अँकरचा आवाज संपूर्ण राज्यभर घुमला. प्रत्येक नागरिकाने डोळे उघडले. आता हा व्यवहार एक जनतेचा विषय झाला होता. जमीन, सत्ता आणि दस्तऐवज ही तिन्ही शब्द दिसायला साधी आहेत, पण त्यांचं मिश्रण जेव्हा भ्रष्टाचारात होतं तेव्हा निर्माण होतो एक राजकीय गुन्हा. आज तपास सुरू आहे. उद्याचं सत्य अजून लपलेलं आहे. कधी कधी व्यवहारांच्या कागदांवरच्या सही मागे इतक्या मोठ्या खात्यात दडलेल्या असतात की त्या उघडल्याशिवाय राष्ट्राचं आरशातलं प्रतिबिंब अपूर्ण राहतं. ही कहाणी संपलेली नाही, ती फक्त थांबलेली आहे. तपासाच्या पुढच्या पानांवर कधी कधी सत्याचा शिक्का कागदांवर नाही, तो लोकांच्या मनात उमटतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.